बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या चिमुरडीचा झाला दुर्दैवी मृत्यू। कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात 7 येथे हृदय हेलवून टाकणारी घटना घडली आहे। तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सदर मुलगी ही मयत झाली असून तिला संतप्त जमावाने नगर मनमाड हायवे टाकळी फाटा येथे रास्ता रोको केला। हायवेवर रास्ता रोको केले असता येवला साईड तसेच शिर्डी साईडला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशन तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। सविस्तर माहिती अशी की ऊस तोडण्याकरिता दहेगाव नांदगाव येथील कुटुंब ऊस तोडीसाठी टाकळी शिवारात आले होते। त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला उचलून नेले असता ती मुलगी मृत पावली आहे। या भीषण हल्ल्यात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी टाकळी गावाच्या ग्रामस्थ यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत नगर मनमाड हायवे टाकळी फाटा येथे मृत व्यक्तीला घेऊन रास्ता रोको केला। प्रशासन व वन विभागाच्या अधिकारी यांना धारेवर धरत संतप्त जमावाने खडे बोल सुनावले। दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोड मजूर कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊन थांबला आहे। दिवसेंदिवस बिबट्याचा संचार वाढत चालला आहे, त्यात चोख बंदोबस्त करावा असा संतप्त जमावाने व्यक्त केलेला आहे। अशी घटना झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी येतात, फोटो घेतात आणि आश्वासने देऊन निघून जातात, नंतर परिस्थिती जैसे ती होऊन जाते। नागरिकांनी रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरले होते। परिस्थितीला आटोक्यात आणल्यानंतर अधिकारी यांनी प्रतिष्ठित व्यक्तींना या बिबट्याचा संपूर्ण तालुक्यामध्ये संचार हा मोठ्या प्रमाणात असून त्यावर आपण लवकरात लवकर मार्ग शोधावा असे खडेबोल संतप्त जमावाने सुनावले आहे। या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाने जागे व्हावे, जागोजागी पिंजरे लावावेत, रात्रीचे गस्त वाढवावेत आणि मृत कुटुंबाला शासनाकडून होईल तेवढी भरीव मदत करावी। त्या मदतीने गेलेल्या चिमुरडीचा जीव परत येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबावर असलेला शोक कळा सावरण्यात मदत होईल असे समस्त ग्रामस्थ यांनी प्रशासनाला सांगितले। टाकळी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली हे ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। शिर्डी प्रतिनिधी मतीन शेख। तालुक्यामध्ये या ठिकाणी बिबट्या आणि वाघाची दहशत या ठिकाणी अतिशय पसरलेली आहे। कालच या ठिकाणी टाकळी भागामध्ये बिबट्याने एका 3 वर्षाच्या मुलीला हडप केलेला आहे। तिथं त्याच्यामध्ये तिची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि आजच या ठिकाणी कोळगाव थडी आणि कोळपेवाडी मशानभूमीच्या शेजारी जे कोळपे यांचं शेत आहे त्या शेतामध्ये 2 तासापासून या ठिकाणी बिबट्या त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं अशा अवस्थेमध्ये असून देखील भरपूर ग्रामस्थांनी या ठिकाणी कोळगाव थडीमध्ये पाहिलेलं आहे। या अशी वार्ता पसरताच आम्ही देखील आमचं कोळगाव थडीचं या ठिकाणी काही ग्रामस्थ तिथे गेले आणि पाहिलं त्या ठिकाणी खरोखर बिबट्या आम्ही सुद्धा याची खात्री केलेली आहे। आणि यानंतर आम्ही जे अधिकारी रोडे म्हणून आहे फॉरेस्ट अधिकारी यांना फोन केला, परंतु त्यांनी या ठिकाणी असं उत्तर दिलं आहे की उद्या आम्ही बघू पाहू। आणि अशा पद्धतीचं उत्तर जर ग्रामस्थांना भेटत असेल तर अतिशय चुकीचं आहे। या बिबट्याची लवकरात लवकर मी म्हणत नाही कोळगाव थडी फक्त तर तालुक्यातून या ठिकाणी या बिबट्याची योग्य ती विल्हेवाट लावायला पाहिजे। कारण आता यामध्ये अनेक जन्य प्राणी मनुष्य प्राणी यांना देखील बाधा होत आहे, यांना देखील या ठिकाणी त्यांची मृत्यूची संख्या देखील वाढलेली आहे। म्हणून प्रशासनाने बिबट्याचा या ठिकाणी लवकर बंदोबस्त लावावा ही मागणी आम्ही प्रशासनाकडे करतोय।